विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे YBD अकॅडमिया मराठी एज्युकेशनल युट्यूब चॅनल वरती. मित्रांनो, वनसेवक भरती आणि वनरक्षक भरती लवकरच जाहीर होणार आहे. त्यासाठी आजच्या व्हिडिओ पासून आपण एकूण 100 व्हिडिओ या ठिकाणी बघणार आहोत. प्रत्येक व्हिडिओ मध्ये आपण 25 प्रश्न बघणार आहोत. अशा प्रकारचे आपण एकूण 2500 प्लस प्रश्न बघणार आहोत. हे प्रश्न TCS आणि IBPS पॅटर्न नुसार असणार आहे. जशा प्रकारे TCS आणि IBPS विचारते तशाच प्रकारचे बघणार आहोत. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. कोणतेही व्हिडिओ स्किप करायचे नाही, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी जीकेच्या बाबतीत कोणत्याही प्रकारची अडचण राहणार नाही. हळूहळू आपण दुसरे देखील विषय सुरुवात करूयात. आणि आपला स्पेशल वनरक्षक वनसेवक भरतीचा टेलिग्राम ग्रुप आहे, नक्की जॉईन करून घ्या. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. तर या ठिकाणी पहिला प्रश्न बघू शकता. 1973 मध्ये चिपको आंदोलन कोणत्या राज्यात सुरू झाले होते? आणि जे 25 प्रश्न आहेत त्याच्यामध्ये तांत्रिक प्रश्नांचा देखील समावेश असणार आहे. तर 1973 मध्ये चिपको आंदोलन कोणत्या राज्यामध्ये सुरू झालेले होते? एकदम सोप्या लेवलचा प्रश्न तुम्हाला मी विचारलेला आहे. आणि या 25 प्रश्नांपैकी तुमचा स्कोर किती होतो हे देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर योग्य उत्तर आहे क्रमांक बघू शकता 3. पर्याय क्रमांक 3 उत्तराखंड. उत्तराखंड या राज्यामध्ये 1973 मध्ये चिपको आंदोलन सुरू झाले होते, लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, याच्यावरती TCS मध्ये 100% प्रश्न असतो. सुनील छेत्री कोणत्या खेळाशी संबंधित आहे? कोणता खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे याच्यावरती प्रश्न असतोच. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे, फुटबॉल. फुटबॉल खेळाशी संबंधित आहे सुनील छेत्री, लक्षात ठेवा. नेक्स्ट पुरस्कारावरती देखील प्रश्न असतोच, बघू शकता. ॲबेल पुरस्कार कोणत्या विषयासाठी दिला जातो? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, गणित या विषयासाठी दिला जातो ॲबेल पुरस्कार, लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन तांत्रिक क्वेश्चन आहे आणि याच्यावरती प्रश्न असतोच. बेतला राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? कोणत्या राज्यात आहे बेतला राष्ट्रीय उद्यान? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे, झारखंड राज्यामध्ये स्थित आहे बेतला राष्ट्रीय उद्यान. आणि कोणते राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे याच्यावरती देखील प्रश्न असतो. नेक्स्ट क्वेश्चन तांत्रिक क्वेश्चन आहे, बघू शकता. काथ, जे काथ असते खालीलपैकी कोणत्या झाडाच्या लाकडातून मिळतो? काथ कोणत्या झाडाच्या लाकडातून आपल्याला मिळते? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे, जे खैर नावाचे झाड असते त्याच्या लाकडातून आपल्याला काथ मिळत असते. नेक्स्ट क्वेश्चन तुम्ही स्क्रीनवरती बघू शकत आहात. डॅश डॅश संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम, हा प्रश्न महत्वाचा आणि या प्रश्नाला IMP करून घ्या. वनसेवक आणि वनरक्षक साठी महत्वाचा आहे. डॅश डॅश संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम म्हणजे युनिसेफ, बघू शकता. UNEP या संस्थेद्वारे आयोजित केले जाते. कोणते राष्ट्र कार्यक्रम आयोजित केला जातो? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे, बघू शकता. नेट झिरो बँकिंग अलायन्स हा कार्यक्रम या संघटनेद्वारे या संस्थेद्वारे आयोजित केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन तुमच्यासाठी सर्वांसाठी महत्वाचा क्वेश्चन आहे. खालीलपैकी कोणत्या पदाचा संविधानात उल्लेख नाही? खूपच प्रश्न आहे, सोपा प्रश्न आहे. आणि या जे पॉलिटिक्स आहे याच्यावरती 2-3 प्रश्न विचारते TCS. तर कोणत्या पदाचा संविधानात उल्लेख नाही? योग्य उत्तर पर्याय क्रमांक हे 2, उपपंतप्रधान. उपपंतप्रधान तुम्ही उपराष्ट्रपती उपसभापती ऐकले असेल, परंतु जे उपपंतप्रधान आहे या पदाचा उल्लेख संविधानामध्ये नाही. पर्याय क्रमांक 2 योग्य आहे, ठीक आहे. प्रश्न जर आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल. 8व्या क्रमांकाचा प्रश्न आहे. राज्याचा राज्यपाल हा डॅश हा एक डॅश डॅश असतो, काय असतो? तर काय असतो? तर योग्य उत्तर आहे क्रमांक 2, हा या ठिकाणी शासनाचा प्रमुख असतो. शासनाचा प्रमुख असतो राज्याचा राज्यपाल, ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न हा या ठिकाणी बघू शकता. 9व्या क्रमांकाचा. फ्लेमिंगो फेस्टिवल 2025 डॅश डॅश राज्यात साजरा केला जातो. हे एक फेस्टिवल म्हणजे एक सण आहे फ्लेमिंगो नावाचा. 2025 कोणत्या राज्यात साजरा केला जातो? कोणत्या राज्यात साजरा केला? 25 मध्ये. तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे, आंध्र प्रदेश राज्यामध्ये हा सण साजरा केला जातो. आणि 2025 मध्ये देखील साजरा केला गेलेला आहे, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन 10व्या क्रमांकाचा तुम्ही बघत आहात.
भारतीय संविधानाच्या उद्देशिकेमध्ये खालीलपैकी कोणती संकल्पना अंतर्भूत नाही? कोणती संकल्पना अंतर्भूत नाही भारतीय संविधानाच्या उद्देशिकेमध्ये? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 बघू शकता, साम्यवादी ही संकल्पना अंतर्भूत नाही संविधानामध्ये. नेक्स्ट प्रश्न, पीसीएस आणि आयबीपीएस ला हा प्रश्न 100% नेहमी विचारला जातो. खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नदी नाही? पश्चिम वाहिनी नदी आहे असे विचारले नाही, तर कोणती नदी पश्चिम वाहिनी नदी नाही असे विचारलेले आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 बघू शकता, ही पश्चिम वाहिनी नदी नाही. तर बघू शकता पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे. वैतरणा पश्चिम वाहिनी नदी आहे, तानसा पश्चिम वाहिनी नदी आहे आणि शास्त्री ह्या देखील सर्व नद्या पश्चिम वाहिनी नदी आहे. फक्त पर्याय क्रमांक कोयना नदी ही पश्चिम वाहिनी नदी नाही, लक्षात घ्या. नेक्स्ट क्वेश्चन आयएमपी प्रश्न आहे. अशा प्रकारचे प्रश्न वन विभागात तुम्हाला विचारले गेलेले तुम्हाला बघायला भेटतील. उष्ण कटिबंधीय बघू शकता, एक मिनिट, एकच मिनिट, बघू शकता, उष्ण कटिबंधीय आर्द्र पानझडी वनांमध्ये खालीलपैकी डॅश डॅश हा आर्थिकदृष्ट्या महत्वाचा वृक्ष आढळतो. कोणता महत्वाचा वृक्ष आढळतो? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे. पर्याय क्रमांक 1 सागवान. सागवान हा या ठिकाणी महत्वाचा वृक्ष आढळतो, लक्षात घ्यायचा आहे. अशा प्रकारचे प्रश्न, एक मिनिट. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूयात. 2024 साठी चालू घडामोडीचा प्रश्न आहे, बघू शकता. मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2024 किती खेळाडूंना मिळालेला आहे? किती खेळाडूंना मिळालेला आहे? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे. तर एकूण 4 खेळाडूंना हा पुरस्कार मिळालेला आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन या ठिकाणी बघू शकता, कुंभमेळ्यावरती हा प्रश्न आहे. ठीक आहे. तर बघू शकता, महाकुंभ 2025 महाकुंभ 2025 साठी प्रयागराजमध्ये घनदाट जंगले निर्माण करण्यासाठी डॅश डॅश तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. कोणत्या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो? दोनच पर्याय आहेत यासाठी. आणि जो महाकुंभ चालू आहे 2025 मध्ये उत्तर प्रदेश राज्यामध्ये या ठिकाणी, तर हा जो महाकुंभ आहे तो किती वर्षांना येतो? आता जो कुंभमेळा हा वेगळा असतो आणि हा सध्या चालू असलेला हा महाकुंभ आहे तो सध्या एकूण आपल्या पिढीमध्ये चालू आहे, तो 144 वर्षानंतर एकदा होत असतो. आता सध्या जो चालू आहे तो 144 वर्षानंतर एकदा होतो. आता जो मागील आपल्या एकदम मागच्या पिढीमध्ये झालेला असणार, आत्ताच्या वेळेस तो होत आहे. आता पुढच्या पिढीमध्ये होणार नाही, डायरेक्ट नेक्स्ट पिढीमध्ये होईल. एक तब्बल 144 वर्षानंतर एकदा होतो महाकुंभ. ठीक आहे. तो 2025 मध्ये आता होत आहे. ठीक आहे. नेक्स्ट 15व्या क्रमांकाचा प्रश्न तुम्ही बघू शकत आहात. आर्मी परेड बघू शकता, आर्मी परेड डे 2025 कोठे पार पडणार आहे? कोठे पार पडणार आहे हा प्रश्न आहे. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1 पुणे. पुणे येथे पार पडणार आहे, लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात, एक मिनिट. 16व्या क्रमांकाचा प्रश्न आहे. सेंट लॉरेन्स आखात कोणत्या महासागरात आहे? कोणत्या महासागरामध्ये आहे? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. अटलांटिक महासागरात आहे सेंट लॉरेन्स हे आखात. ठीक आहे. ज्या आता तुम्हाला हे प्रश्न थोडे अवघड वाटत असतील, परंतु 10वीची लेवल असली तरी देखील वनरक्षक आणि वनसेवकला हे प्रश्न अशाच प्रकारचे विचारते. तुम्ही मागील प्रश्नपत्रिका बघून घेऊ शकता, आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती टाकलेले आहेत. भारतात एकूण लोकसभेच्या किती जागा आहेत? एकदम सोप्या लेवलचा प्रश्न. तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक बघू शकता, एक मिनिट, 2 बघू शकता, 543 जागा असतात. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे. पानिपत तिसरी लढाई कोणत्या साली झाली? कोणत्या साली झालेली आहे पानिपतची तिसरी लढाई? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. 1761 मध्ये पानिपतची पहिली तिसरी लढाई झालेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन पोलीस भरतीला नेहमी रिपीट होणारा प्रश्न याच्यामध्ये ऍड झाला आहे. तर बघू शकता, द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ प्रबंध खालीलपैकी कोणी लिहिला आहे? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे. प्रबंध लिहून म्हणू शकतो आपण.
नेक्स्ट आहे राष्ट्रीय सभेची स्थापना खालीलपैकी कोणाच्या पुढाकाराने झाली? कोणाच्या पुढाकाराने झाली राष्ट्रीय सभेची स्थापना? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. ए.ओ. क्यू यांच्या पुढाकाराने झालेली आहे राष्ट्रीय सभेची स्थापना. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघू शकत आहात. मूलभूत अधिकारांचे हनन झाल्यास सर्वोच्च न्यायालयात भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमान्वये दाद मागता येते किंवा विचारणा करता येते? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. कलम 32 नुसार या ठिकाणी दाद मागता येते उल्लंघन झाल्यास. ठीक आहे. नेक्स्ट आहे महाराष्ट्र भाषेतील पहिला प्राचीन या प्रश्नामध्ये टायपिंग थोडी मिस्टेक आहे. महाराष्ट्र भाषेतील पहिला प्राचीन ग्रंथ. तर याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. बघू शकता गाथा सप्तशती बघू शकता हे योग्य उत्तर आहे. याच्यामध्ये काही दुरुस्ती असल्यास आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये करून घेऊयात. बघू शकता काळ्या मातीत मातीत टिफन चालते हे वचन गीत कोणाचे आहे? कोणाचे आहे हे गीत? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. विठ्ठल वाघ यांचे हे गीत आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघू शकता. एक मिनिट. वासुदेव बळवंत फडके यांचे उच्च न्यायालयात बचावाचे काम कोणी पाहिले? कोणी पाहिलेले आहे? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. पर्याय क्रमांक 3 बघू शकता महादेव चिमाजी आपटे यांनी पाहिलेले आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन तुम्ही बघू शकत आहात. 1921 मध्ये मोपला विद्रोह कोणत्या राज्यात झाला? कोणत्या राज्यामध्ये झालेला आहे? तर आंध्र प्रदेश, केरळ आणि उत्तर प्रदेश, बंगाल असे पर्याय आहेत. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 केरळ राज्यामध्ये हा विद्रोह झालेला आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे 25 प्रश्न बघितलेले आहेत या 25 प्रश्नांपैकी तुमचा अंदाजित स्कोर किती होता हे कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. प्रत्येकाचा स्कोर आहे जरा सोपे प्रश्न अवघड प्रश्न असल्यामुळे 18 प्लस प्रत्येकाचा स्कोर असणे गरजेचे आहे म्हणजे अंदाजित असणे गरजेचे आहे. तर मित्रांनो अशाच प्रकारचे व्हिडिओ बघत राहण्यासाठी आणि येणाऱ्या वनरक्षक वनसेवक पदभरतीच्या संपूर्ण तयारीसाठी अजूनही तुम्ही YBD अकॅडमी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनही ऑन करा. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.